तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मागच्या देखील खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे, ह्या व्हिडिओजमध्ये देखील सांगेन, अशा रस्त्यावरती ड्रायव्हिंग करत असताना नेहमी आपली बाजू जी आहे ती पकडून चालायचं आहे. ऍक्सिडेंटचे 50% चान्सेस जे आहेत ते आपण कमी करतो. दुसरी गोष्ट, अशा बेंड्सवरती हॉर्न द्यायला विचार नाही करायचा. बेंड आला, तुम्ही ब्लाइंड झाला, तिकडे ब्लाइंड स्पॉट क्रिएट झाला, तिकडे लगेच हॉर्न द्यायचा. आता बघा पुढे लगेचच हिल आहे, तर पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे अशा हिलवरती फ्रिक्वेंटली गिअर चेंज नाही करायचा. आता मी 3rd गिअरमध्ये आहे, आता मी 4th गिअर टाकला, लगेच 5th गिअर टाकला, तुम्हाला दाखवतोय बघा. एक्सिलेटर पूर्ण दाबला, प्रेस केला, गाडी धडधड धडधड होते, गाडी वरती चढत नाही आहे. त्यामुळे अशा अपहिल वरती फ्रिक्वेंटली गिअर चेंजेस करायचे नाही. तसं केलं तर तुमची गाडी जी आहे ती बंद पडेल आणि मग पुन्हा तुम्हाला फर्स्ट गिअर पासून सुरुवात करावी लागेल. फ्रिक्वेंटली गिअर चेंजेस नाही करायचे. गिअर कधी चेंज करायचा, जेव्हा हे फक्त अपहिलसाठी आहे, जेव्हा आपला आरपीएम 3000च्या वरती जातो, 3000 आरपीएमच्या वरती जातो, हा वाला जो आरपीएमचा काटा आहे 3000 आरपीएमच्या वर जातो, तेव्हाच आपल्याला अपशिफ्ट जे आहे